वेलकम बॅक टू माय चॅनल. ओके, तर आम्ही आलो, फ्रेश वगैरे झालो. आधी दिवाबत्ती करून घेतो आणि गावचं वातावरण खरंच खूप मस्त आहे. सो येस, जस्ट एन्जॉईंग इट. आणि मी तुम्हाला दाखवते की आमच्या झाडाला पेरू पण बघा किती लागले. जस्ट सी दिस मॅन. आणि गावचं वातावरण पण बघा. तर गाईज, लेट मी नो इन द कमेंट्स की मुंबईचं दगदगी जीवन बरं आहे या फिर गावचं शांततेचं. सो नक्की कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला कसं जीवन आवडतं राहायला आणि तुम्हाला गावी राहायला आवडतं की नाही. सो लेट मी नो इन द कमेंट्स. कृतज्ञतेचे स्वान विचारे पायावरी झुकले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु. या आमच्या झाडाची पेरू खाऊ, या लवकर. मी काढतोय बघा. बघा किती मस्त मस्त. किती लागले ते पण बघा. बघा. हाय गाईज, तर आम्ही आता आज शनिवार आहे, सो आम्ही चाललो आहे हनुमानाच्या मंदिरात. शिव, हात दाखव. घरात बसून तू माशा मंदिरात गेलो बड्डे होता काल, माहिती आहे. तर आम्ही आता आलो आहोत मंदिराकडे. सो तुम्हाला मंदिर हे आमच्या गावातलं मारुतीचं मंदिर आहे. तुम्ही बघू शकता, एवढी शांतता आहे ना, खूप शांतता आहे आणि मस्त गायला. सो चला, तुम्ही पण या, आपण मंदिरात जाऊन पाया पडून येऊया. पांढऱ्या फुले कुठून आणलेस? मी नाही आणलं, काकाचं. पण इथे फक्त पाया पडायला आलो होतो. सो आता आपण घरी जाऊया, कारण खरंच खूप जास्त ऊन आहे आता इथे. आणि
उन्हात बाहेर अजिबात चालवत नाही आहे. सो येस, हा रोड बघा इतका किती मस्त दिसते. तर चला मग जाऊ घरी. तर आता आम्ही चाललो आहोत आत्याच्या घरी. ओके, सो तुम्ही पण चला आमच्यासोबत. तुम्हाला माझ्या आत्याची ओळख करून देते. जसं तुम्हाला मी आधी सांगितलं होतं की आम्ही आमच्या आत्याच्या घरी चाललो आहे. सो हे आमच्या आत्याचं घर. आत्याने बाहेर कोकम सुकत घातलेत. हे बघा कोकम. हे आमचे काका. कोण नाही बाबू, हात दाखव, हात दाखव. अरे असा हात दाखव. ही आमची आत्या. हात दाखव. आपण भेटूया. आत्याने आम्हाला खायला हे दिलं होतं, काय म्हणतात त्याला, खोबऱ्याची वडी. खोबऱ्याची वडी तर एकच नंबर झाली ती. तुमच्या दादानी झोपाळा बांधलाय. हा बघ किती मस्त. तर बसूया. एक सेकंड. किती मस्त वाटतंय. इथे अंधार येतो बट आपण इथे झोपायला अशी किती सुंदर झोप लागेल इथे. लाईक लिटरली मस्त झाडाच्या खाली थंड वातावरणात. गरमी आहे पण ह्याच्या खाली असं थोडं जरा गार वाटतंय. खूप म्हणजे खूप मस्त वाटतंय गावी लिटरली. फणस बघा, फणस. हे बघा दिसत आहेत तुम्हाला. कसलं भातारी वातावरण वाटतंय. खूप सुंदर वातावरण वाटतंय यार. गाईज आता आम्ही आमचा सर्वात आवडतं काम करायला चाललोय. तुम्हाला हा सांगते काय करायला चाललो आपण. आनंदचा गणपती बघायला चाललोय आता. सिलेक्ट करताना पण होतो आम्ही गाडीत चढवताना पण होतो, पण धावत नाही आहे. आता परत आमचा गणपती बघायला चालू. तुम्हाला पण थोडा दाखवू आणि थोडा एकदम असं एकदम पूर्ण त्याला फिनिशिंग, त्याला डायमंड्स वगैरे लावून झाल्यानंतर तुम्हाला तो दाखवू. एन्जॉय करा. तर हे ना रामेश्वर मंदिर आहे, आमच्या इकडचं मुख्य मंदिर. लोक शेती करतायत. आणि हे जे मंदिर आहे हे रवळनाथाचं मंदिर आहे आमच्या इकडचं. आणि हे जे समोर मंदिर बघता हे सातेरी देवीचं मंदिर आहे. आणि हे मंदिर दिसतंय हे आहे दत्तगुरूंचं मंदिर, दत्त मंदिर. गाईज आम्ही आलोय गणपती बघायला. गणपती तुम्हाला दाखवणार नाही आहे, म्हणजे असं एक झलक दाखवेन तुम्हाला, बट यू नीड टू गेस की ह्याच्यातला आमचा गणपती कोणता असेल. आणि जोपर्यंत आम्ही इथे आहोत ना तोपर्यंत आम्ही 100 वेळा इथे येऊन जाणार आहेत, बिकॉज आम्हाला दोघांना सुद्धा गणपतीची खूप आवड आहे. तुम्हाला गणपती दाखवते.
हे 2 सर्वात मोठे गणपती आहेत इकडचे. तुम्ही बघू शकता. हा किती फूट आहे? हा 5 फूट आहे गणपती हा वाला. आणि 4.5. आणि हा आहे तो 4.5 आहे. ती मस्त वाटतंय. खूप एक्साइटेड आहोत. तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की ह्यातला आमचा गणपती कोणता आहे असं तुम्हाला वाटतं. बघा किती लोकांचं आन्सर बरोबर येतं ते. सो हा बघा किती गोड मूर्ती आहे ही. सिरियस. मला काय बघा सापडलंय. वेट. हे बघा अननस. आम्ही दोघं तर गणपतीसाठी खूप जास्त एक्सायटेड आहोत. तुम्ही लोक सुद्धा आहात ना? कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. बरोबर ना? हो, गणपती बाप्पा मोरया. तर मग आम्ही दुपारी आलो. खूप थकायला झालं होतं. सो आलो, जेवलो आणि डायरेक्ट झोपलो. ते आम्ही आत्ता उठलो आहे. येस. तर इट्स टाईम फॉर टी. सो सोबत चहा पिऊया. आपल्यासाठी नाही चहा घेऊन आला आहे. ठीक आहे. थँक्यू. वेलकम पण बोलला नाही तो. आता एवढं गरम होत आहे ना. सकाळी थोडं ऊन होतं तरी थोडं हवा तरी होती. बट आता तर अजिबातच हवा नाही. आणि दुपारी लाईटसुद्धा गेली होती. सो गरम जाम होत आहे. फक्त अशी मध्ये मध्ये एक हवाची अशी झुळूक येते आणि मग ते चहासोबत बिस्किट. चहा प्यायला या काहीच. चहा प्यायला या. पण एक आहे, तुम्हाला इथे कोरी चहा भेटणार, दुधाची नाही. एकच आहे. काहीच चहा प्यायला. हात दाखव. इथे आमच्या आजीने कोकम सुकट टाकलाय. से हाय टू हर. याव. गरम गरम खूप गरम होत आहे. तर आम्ही तोपर्यंत नाश्ता करतो. सो नाश्ता करून झाल्यावर भेटू. म्हणजे आमचा प्लॅन झाला आहे बाहेर जायचा. कुठेतरी म्हटलं फिरून येऊया. पण गाडी नाही आहे. तर नयन गाडी बघायला गेला आहे. मी तयारी करून बसली आहे की गाडी भेटेल करून. सो लेट्स सी की गाडी भेटली तर आपण कुठेतरी फिरून येऊ. आणि नाही भेटली तर मग बघूया पुढे काय होतं. कडी लावली दरवाजाला. तर गाडी आली. सो जाऊया जरा आपण. जाऊन लक्षात नाही आलं तर आम्ही येऊन शांत बसायला अजिबात नाही आवडत. नुसतं इकडे तिकडे. आम्हाला तर गावी येऊन शांत बसायला अजिबात नाही आवडत. नुसतं इकडे तिकडे काय नाही माणूस किती सुंदर दिसतं सगळं. वातावरण जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला आमच्या इकडचं मंदिरं दाखवली. तर आमच्या इकडचे मंदिर खरंच खूप सुंदर आणि बघण्यासारखे आहेत. आणि प्रत्येक मंदिराची आपापली वेगवेगळी एक स्टोरी आहे. तर ती स्टोरी तुम्हाला ऐकायला आवडेल. आणि आमच्या इकडचं मंदिराचं दर्शन करून मला आवडेल. तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर पुढचा व्हिडिओ आपल्या मंदिरावर असेल. मग अशी सातेरीचं मंदिर बरोबर दिसलं नव्हतं. मला लांबूनच दाखवलं. सो आता आपल्याला
जाताना सातेरीचं मंदिर होते. कमेंटमध्ये नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय आणि कुठून म्हणजे लोकेशन आणि तुमचं गाव कोणतं हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. इथे ना लायब्ररी आहे आणि त्या लायब्ररीमध्ये माझी वहिनी कामाला आहे. बघूया आपल्याला वहिनी भेटतात काय. अरे माझी बाई आज वहिनी तर नाही. वहिनी नाही. मागे आठवतं काल सगळं छत्री घ्यायची. आम्ही पेट्रोल भरायला थांबलो. आता दुकानात पेट्रोल जसं काही असेल वगैरे. आणि तुम्ही माझ्या पाठी हे माझं मंदिर बघता. हे सातेरी देवीचं मंदिर आहे आणि आमच्या इकडची मंदिरं खरंच खूप सुंदर आहेत आणि बघण्यासारखी आहेत. तर तुम्हाला मंदिर नक्की सांगा, मंदिर भेटून जाईल. आणि हे मंदिर तुम्ही बघता हे आमच्या इकडचं आकारी ब्राह्मण हे आता एवढं नीट दिसत नाही पण त्याला सगळं तळ्यासारखं आहे. आम्ही आता वडापाव खायला आलो आहे. बाहेर येणार आणि खाणार नाही असं होणार नाही. पहिली पेट तुझ्याकडे जाणार. पण म्हणा गाडी तर आपला नाश्ता करून झालेला आहे. सो आता आपण जाऊया चिकन घ्यायला. चिकन खायचं वाटतं जाऊन. वातावरण पण खूप मस्त आहे. सो म्हटलं की काहीतरी करूया. घरी बसून बसं पण आला आहे कंटाळा आणि उद्या तर नवीन जाणार आहे. सो जी काय मजा करू ती आजच करू. काका भेटले मध्येच रस्ते त्यामुळे लगेच गाडी एक्सचेंज केली आणि काकांसोबत बसली. तर आम्ही आता पेट्रोल भरायला आलो आहे आणि इथे एक घर आहे समोर बरोबर पेट्रोल पंपाच्या. ते घराचा फक्त मागचा व्ह्यू बघा तुम्ही. एक सेकंड. आणि म्हणजे किती सुंदर जागा आहे तुझी. लाईक लिटरली आजूबाजूला कोण नाही. पूर्ण शांतता आणि पाठी बघाल तर सगळी ग्रीनरी. बाय काका. आपलं सामान घेऊन झालं. आता आपण चिकन घ्यायला जाऊया. आम्ही चिकन घ्यायला आलो आणि आपल्याला आपले भाऊजी सापडले. भाऊजी आम्हाला चिकन घेऊन देत आहेत. भाऊजी हात दाखवा. चिकन घेऊन देत आहे ना. भाऊजी आम्हाला चिकन घेऊन देत आहेत.
वडापाव खाल्ला आम्ही सुद्धा, थंडा प्यायला तरी पण कोण आहे करू फुकटचा थंडा. फुकटचे पौष्टिक फुकटच्या गोष्टी प्रत्येकच चांगल्या लागतात, बरोबर ना? फुकटचे पौष्टिक बोल ना. तेच सांगते, फुकटच्या गोष्टी चांगल्याच लागतात. आपण नाही ना बोलणार खायला, बरोबर? कोण आहे कोण? दाराकडे ना कोकमा सुकत घातले नाहीत. ह्याला तुमच्या इथे काय बोलतात हे मला नक्की कमेंट करून सांगा. आमच्या इथे त्याला रतांबे बोलले जातात आणि ह्यापासून आपण कोकम तयार करतो. तुमच्या इथे ह्याला काय बोललं जातं हे तुम्ही सांगा नक्की. नयन बाहेर गेला, नयनच्या फ्रेंडसोबत ते लोक मालवणला गेलेत, त्यामुळे एकटं बसून आलाय कंटाळा असो. लेट्स डू समथिंग. टी व्ही नाही आहे, रेंज पण मध्ये मध्ये येते, मध्ये मध्ये जाते. सो येस, बसलो आहे, बघू आता. थोडा अंधार आहे इथे लाईटमुळे, पण आम्ही सगळे चिकन आणलं होतं ते फ्राय केलं आहे आणि हाफ चिकनचा राईस. टेस्ट करून घेतो चिकन. मस्त झालं चिकन. तर आज आयतं जेवण भेटणार आहे, कारण आज जेवण नयन बनवतो आहे. सो गाईस, झाला की भेटूया. तर गाईस जेवायला आहे, आपलं जेवण झालं आहे. आम्ही एकच चिकन केलं आहे. आपल्याकडे भात आहे, कोशिंबीर आहे, चिकनचा रस्सा आहे. सो जेवायला या. जेवण झाल्यानंतर भेटू आपण, भूक लागली. नाही हाय गाईस, तर आपलं जेवण वगैरे जेवण झालं आहे, सगळं काम करून झालं आहे. आज खूप दमायला सुद्धा झालं आहे, खूप फिरलो वगैरे. हो, तर आता हा व्लॉग इथेच एंड करूया आणि परत भेटू. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, गुड नाईट.